नमस्कार. मी माधुरी इनामदार. माझ्या भावगंधित गाणी या संवाद मालेतील आज मी पुढचं गाणं घेऊन आलेली आहे. आज तुम्हा सर्वांना अंदाज आलेलाच असेल हे गाणं कोणत्या गायिकेनं गायलेलं आहे. अर्थातच आशाताई भोसले. आशाताई गेल्या, आयुष्यातील एक सुरेल पर्व संपलं. दैवी अलौकिक स्वर लोप पावला. आमच्या पिढीच्या जगण्याला किंवा अगदी याही पिढीला त्यांनी एक सुरेल लय प्राप्त करून दिली होती. ज्या त्या संगीतकारांनी त्यांना त्यांच्या गाण्यात भरलेला आत्मा आत्मीयतेने आशाताईंनी अशा काही उंचीवर नेऊन ठेवला होता की ज्याचं नाव ते. त्या गेल्यावर काही दिवसात कितीतरी श्रद्धांजली, त्यांच्यावरलं लेखन, अगदी राजकीय क्रीडा क्षेत्रातील व्यक्तीपासून पत्रकार आणि तुमच्या आमच्यासारखे उदंड चाहते यांच्याकडून लिहिलं गेलं. पण मग आशाताई होत्या तरी कशा, याबद्दल माझ्या वाचनात आलेले 2 लेख मी इथं संदर्भासाठी घेतले आहेत. एक आहे हृदयनाथ मंगेशकरांचा म्हणजे आशाताईंच्या बाळचा आणि दुसरा आहे शांताबाईंचा. आजच्या गाण्याविषयी लिहिताना हे दोन्ही लेख मला महत्त्वाचे वाटले. आशाताईंनी कितीतरी संगीतकारांच्याकडे गाणी गायली आहेत, पण त्यांच्या बाळने दिलेल्या संगीताबद्दल त्या खूप हळव्या व्हायच्या. बाळची गाणी त्यांनी ज्या संवेदनशीलतेने गायली आहेत ती त्यामुळेच आजही एक प्रयोग म्हणून राहिलेली आहे. आपल्या लेखात हृदयनाथ आशाताईंना आपली दुसरी आई म्हणतात. लहानपणी हृदयनाथ मंगेशकरांना बोन टीबी झाला होता. संपूर्ण पायात दूषित रक्त झालेलं. दिवस रात्र ते रडायचे, आक्रोश करायचे. त्या वेदना त्यांना सहन होत नसत. आशाताईंच्या कडेवरच त्यांचं बालपण गेलं, कारण आशाताई सगळ्या भावंडात दणकट होत्या. बाळला कडेवर घेऊनच त्यांनी झाडून काढणं, भांडी घासणं, धुणं अशी कामं केली. म्हणूनच हृदयनाथ त्यांना दुसरी आई म्हणायची. शांताबाईंनी आशाताईंवरच्या लेखात एका घटनेचा उल्लेख केलेला आहे. हृदयनाथाच्या एका गाण्याच्या रेकॉर्डिंगला शांताबाई हजर होत्या. ते गाणं कोणतं होतं? चांदणे शिंपीत जासी चालता तू चंचले. आशाताईंच्या बाळचं आशाताईंसाठी बांधलेलं हे पहिलं गाणं होतं. नेहमी नीटनेटक्या आणि छान राहणाऱ्या आशाताई त्या दिवशी मात्र रेकॉर्डिंगला एक जुनी फाटकी साडी नेसून आल्या आणि आल्यावर त्यांनी शांताबाईंना विचारलं, सुई दोरा आहे का? साडी फाटली आहे, टीप घालायला हवी. मग शांताबाईंनी आशाताईंना विचारलं, आज तू ही का बरं साडी नेसलीस? त्यावेळेला आशाताई काय म्हणाल्या माहिती आहे? त्या म्हणाल्या, माझ्या बाळचं माझ्यासाठी लिहिलेलं हे पहिलं गाणं आहे आणि त्याच्यासाठी ही लकी साडी आहे, म्हणून मी आज ही मुद्दाम नेसली आहे. त्या दोघांमधलं हे नातं असं नितळ प्रेमानं ओथंबलेलं होतं. निरागस मायेचं, लौकिक नात्यापलीकडचं. त्यामुळेच कदाचित हृदयनाथनी संगीत दिलेली गाणी वेगळ्या उंचीवरची वाटतात, हो ना? आजचं गाणं आहे लेकीन या चित्रपटातलं. लताबाई आणि हृदयनाथ यांचा निर्मिती असलेला व गुलजार यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला 1990 सालचा हा चित्रपट. या चित्रपटातील गाणीही गुलजारजी यांचीच आहेत आणि संगीत आहे अर्थात हृदयनाथ मंगेशकरांचं. यात आशाताईंचं एक गाणं आहे. हिंदी चित्रपटातील पहिल्या 10 गाण्यात म्हणजे आशाताईंच्या पहिल्या 10 गाण्यात घेतलं गेलेलं हे गाणं आहे. झूठे नैना बोले सांची पतिया, झूठे नैना बोले. आशाताईंच्या गाणं म्हणण्याची माझी कुवत नाही, तरी पण एक आदरानं मी त्यांची एक ओळ गुणगुणली. पुनर्जन्मावर आधारित क्षुधित पाषाण
या रवींद्रनाथ टागोरांच्या कथेवर बेतलेला हा चित्रपट आहे. चित्रपटाला राजस्थानाची पार्श्वभूमी. राजस्थानमधील एक हवेली आहे रेवा. चित्रपटाची नायिका जी एक अतृप्त आत्मा आहे, ती नायकाला समीरला एका नृत्यमंचाकडे निर्देशित करती आहे आणि मग नृत्य मंचावर रेवाची गतजन्मातील मोठी बहीण तारा हिचे नृत्य सुरू होते. हे गाणं गतजन्मातलं आहे. दरबारी नृत्य कथ्थक शैलीचे हेमा मालिनी यांनी अफलातून मुद्राभिनय करून आविष्कृत केले. हा दरबारी मुजरा आहे. विलाक खांदी तोडी या रागात बांधलेला. गाण्याच्या सुरुवातीला त्याच रागातील एक बंदिश आहे, सत्यशील देशपांडे यांनी गायलेली. आणि मग आशाताईंचा विजेसारखा लखलखीत आवाज, हरकती, ताना, मुरक्या, सगळंच खूप अफलातून. गाणं खूप सोपं आहे, म्हणजे गाण्याचा अर्थ खूप सोपा आहे. यात विरही राधा आहे, व्याकुळ राधा आहे. पुण्यात दुसरीसोबत कृष्णानं रात्र घालवली आहे. तो काही बाही सांगतोय, पण त्याचे ते डोळे खरं बोलतायत. तिची त्याला पहाट होता होता आठवण झाली आहे. खोटं बोलून तो तिच्याकडून दिलासा मिळवू पाहतोय, पण डोळे ते कसे, तर अंधारात प्रकाशलेल्या चंद्रासारखे. नित चमकावे चांद काली रतिया. गाण्यात तिची कासाविशी उलघाल जाणवतीये. त्यात एक प्रेमाची व्यथा आहे. अर्थात प्रेमात बेभान होणाऱ्या राधेची ही वेदना आहे. आशंका आहे, रुसवा आहे, आवेगीपणाही आहे, तक्रार आहे, पण ती उफाळलेल्या विरहवेदनेची. गुलजार म्हणतात, बोलो बोलो कैसी भाई सावरी, जिसको दे दी मोरी मुंदरी. अशी कोण तुला आवडली की तिला तू माझी मुद्रा म्हणजे अंगठी देऊन टाकलीस. मुंदरी म्हणजे मुद्रा. राग, प्रेम, करुणा या सगळ्यांचा सुंदर आविष्कार म्हणजे हे गाणं. आणि या शब्दाला आणि संगीताला अत्यंत सुंदर न्याय देणारा आशाताईंचा लखलखता, मनात कायम ताजातवाना राहणारा आवाज. मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या गाण्याची लिंक देते. हे गाणे जरूर ऐका. तुम्हाला हा संवाद आवडला का, हे गाणं आवडलं का, हे मला नक्की सांगा. परत एकदा मनापासून आशाताईंना नमस्कार. आणि तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.